नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर थंडी सुरू झाली आहे ना, आणि थंडी सुरू झाली म्हटल्यावर डिंकाचे लाडू तर बनलेच पाहिजेत. डिंकाचे गुणधर्म तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी ते फायदेशीर आहे. तसेच आपली पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. असे बरेच गुणधर्म आहेत डिंकाचे आणि हे खायलाही तितकेच अप्रतिम एकदम चविष्ट लागतात. तर आता आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तूप गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवते. आपल्याला थ्रूआउट ही एकच वाटी वापरायची आहे. तुम्ही जी वाटी घ्याल त्याच वाटीने तुम्हाला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर ह्या वाटीमध्ये मी डिंक घेतलेला आहे. हा 200 ग्रॅम डिंक आहे. 100-100 ग्रॅमची 2 पाकिटं होती. तर ही वाटी पूर्ण भरलेली आहे. तर आता आपण थोडा थोडा करत डिंक हा तळून घेणार आहोत. डिंक आपल्याला एकदम घालायचा नाही आहे, त्यामुळे फुलायला त्याला वाव मिळाला पाहिजे. त्यामुळे आपण थोडा थोडा करत तुपामध्ये छान फुलेपर्यंत तळून घेणार आहोत. डिंक आपल्याला छान हलवत हलवत तळून घ्यायचा आहे. जर तो एकाच जागी राहिला तर तो फुलणार नाही. आपल्याला सतत त्याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे डिंक छान फुललेला आहे. मोजून 10 ते 12 सेकंद लागतात डिंक फुलण्यासाठी. तर हे पटापट होऊन जातं. आता मी हा डिंक एका परातीमध्ये काढून घेते. आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण डिंक तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे डिंक माझा तळून झालेला आहे व एका परातीमध्ये मी तो काढून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मखाने तळून घेणार आहोत. इथे मी 2 वाटी मखाने घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहेत. तूप मी अजून ॲड केलेलं नाही. जे डिंकाचं तूप उरलं होतं तेच मी इथे वापरलं आहे. मखाने रोस्ट व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. ते छान कुरकुरीत व्हायला पाहिजे. डिंकाप्रमाणेच मखाना देखील आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तसेच हे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी देखील खूप चांगलं आहे. मखाना ते आपला रोस्ट झालेला आहे. तो आता मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता कढईमध्ये मी पुन्हा 1 वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी बदाम घालत आहे. बदामसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. बदाम आपले 3-4 मिनटं परतवून झाले की त्यामध्ये मी 1 वाटी काजू ॲड केलेले आहेत. हे सुद्धा आपण छान परतवून घेणार आहोत. काजूला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण वाट बघूया. आता मी यामध्ये 1 वाटी बेदाणे ॲड केलेले आहेत. ते सुद्धा आपण छान परतवून घेऊया. ड्रायफ्रूटसुद्धा आपले छान परतवून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे डिंकासोबतच आपल्याला काढून घ्यायचं आहे. इकडे मी डिंकामध्येच ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. ते आता आपण एकदा मिक्स करून घेऊया, कारण आपल्याला हे एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे मिक्सरला आपल्याला एकत्र वाटायचं नाही आहे, तर आपण बॅचेसमध्ये वाटणार आहोत. थोडं थोडं घेऊन आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आणि ह्याची आपल्याला बारीक पूड करायची नाही आहे, तर मिक्सर आपल्याला 2 ते 3 वेळा फिरवून जाडसरच ह्याची पूड आपल्याला हवी आहे. तुम्ही बघू शकता इकडे मी जास्त बारीक केलेलं नाही आहे, तर थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे.
त्यामुळे लाडू खायला फार छान लागतात. ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघा, अगदी 2 ते 3 वेळा आपल्याला बटन फिरवायचं आहे की हे रेडी होऊन जातं. आता मी हे परातीमध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने बाकी ड्रायफ्रूट्स आणि डिंकसुद्धा मी वाटून घेणार आहे. इथे माझे पूर्ण ड्रायफ्रूट्स आणि डिंक वाटून झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मगाशी जे आपण मखाने रोस्ट केले होते ते लावून घ्यायचे आहेत. ह्याची मात्र आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यावी लागेल. तुम्ही बघू शकता इथे मखाण्याची आपली पूड तयार झालेली आहे. ती सुद्धा आता मी ह्या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहे. आता पुन्हा मी कढईखाली गॅस लावलेला आहे. तूप ॲड केलेलं नाही आहे, पण आपल्याला यामध्ये 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट रोस्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही किसलेल्या सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता, काहीच हरकत नाही. आता हे डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते आपल्याला सोनेरी रंगावर छान परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण छान मंद आचेवर परतून घेणार आहोत. पिठाला देखील सोनेरी रंग यायला हवा. आता मी यामध्ये 1 चमचाभर तूप ॲड करून घेणार आहे. तूप आपल्याला बॅचेसमध्ये टाकायचं आहे. 1 चमचा तूप टाकलं की 2-3 मिनटं परतवायचं, पुन्हा 1 चमचा तूप ॲड करायचं. अशा पद्धतीने हे छान मंद आचेवर आपण सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घेऊया. तुम्हाला दिसत असेल आपल्या पिठाला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता हे सुद्धा आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. आता कढई मी छान पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे खसखस ॲड केलेली आहे. तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कढई ही सुकी असली पाहिजे, नाहीतर खसखस पूर्ण कढईला चिकटून जाणार. खसखस सुद्धा आपली 2-3 मिनटं छान भाजली गेली की आपण त्या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत. हे आपले सर्व जिन्नस मी परातीमध्ये काढून घेतले होते. त्यामध्ये आता मी खसखस ॲड करून घेते. आता यामध्ये मी 2 चमचे सुंठ पावडर घालणार आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे वेलची पूड घातलेली आहे. आता यामध्ये आपण जायफळ किसून घालणार आहोत. जायफळ पूड सुद्धा आपल्याला अंदाजे 2 चमचे इतकी यामध्ये किसून घालायची आहे. आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे. सर्व जिन्नस आपल्या एकमेकांना छान लागले गेले पाहिजेत. कुठेही ह्या साईडला जायफळ पूड जास्त झाली आहे, त्या साईडला वेलची पूड जास्त झाली आहे असं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता मिक्स करून झालेलं आहे. आता मी कढई पुन्हा तापवायला ठेवलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा तूप गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे. हा गूळ मी सुरीने चिरून घेतलेला आहे. किसून घेतला तर तो चिकट होतो, त्यामुळे आपण सुरीने जर हे
तासून घेतलं तर जास्त कन्व्हिनियंट होतं आपल्यासाठी. गूळ आपण छान वितळेपर्यंत यामध्ये परतवून घेणार आहोत. काही जण यामध्ये पाणी ॲड करतं, पण मला वाटतं पाणी ॲड केलं तर त्याची शेल्फ लाईफ कमी होऊ शकते. त्यामुळे आपण पाणी ॲड न करता हा गूळ असाच वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट गूळ वितळला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपल्या लाडवाच्या मिश्रणामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेणार आहे आणि हे छान हाताने आता मी मळून घेणार आहे. आपण जे सर्व जिन्नस तुपामध्ये तळले आहेत ते हाताच्या उष्णतेमुळे तूप रिलीज होईल आणि लाडू वळण्यास मदत होईल. आता आपण जो गूळ वितळून घेतला तो आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की आता जेव्हा गूळ वितळवला तेव्हा मी 1 वाटी प्रमाण सांगितलं होतं, पण हे मिश्रण जेव्हा मी मिक्स केलं आणि चाखून पाहिलं तर मला थोडं गोड कमी वाटलं. त्यामुळे मी अर्धी वाटी पुन्हा गूळ वितळवून यामध्ये ॲड करून घेतला आहे. तर टोटल 1.5 वाटी आपण गूळ इथे वापरलेला आहे. आता गूळ घातलं की आपल्याला पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाले की आपण लाडू वळायला घेणार आहोत. आपण थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे वळायला थोडं कठीण जातं. जर हे पूर्ण पूड केली असती तर ते एकत्र येण्यासाठी मदत होते आणि ते पटकन वळले जातात. पण जर जाड असेल तरच खायला मजा येते. त्यामुळे थोडंसं एफर्ट्स घेऊन आपण हे लाडू छान वळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पण या सीझनला अशा पद्धतीने लाडू बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.